संघमालक आपण पाहता संजयजी पाटील जे गोंडले गावचे व्यक्तिमत्व आहेत, तदनंतर पंकजजी पष्टे डोंगस्ते गावचे व्यक्तिमत्व आहेत, निलेशजी पाटील जे डाकिवली गावचे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संघ उभारला गेला ओकेटी टायगर्स। या तिन्ही संघ मालकांना आम्ही विनंती करतोय आपण या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं, आयोजकांची कळकळीची विनंती आहे। तदनंतर जाऊयात मॅच मध्ये। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच, एका बाजूने टीम टीएम एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये टीम शिवतेज वॉरियर्स। ज्या दोन टीम आपल्या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये 2026 चे कुणबी क्रिकेट प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आपण पाहताय। पहिल्या पर्वामध्ये वाडा तालुका अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहिली, मागच्या वर्षी प्रथमताच इथनं विक्रमगड तालुक्याचा देखील समावेश झाला आणि हा दुसरा सीझन जो विक्रमगड आणि वाडा तालुका आणि वैयक्तिक आपण जर पाहिलं सांग तर इथनं तिसरा सीझन। पहिलाच बॉल वरती आपण पाहिलं लोअर फुल टॉस कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्लासिकल फटका, बॉल चाललाय दणदण करत सीमारेखा पार निघून जातोय। क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केले परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला बॉलला आलाय चौकार 4। यस, चौथा सीझन आहे आपण पाहता या स्पर्धेचा। पहिल्या बॉलला चौकारानं सुरुवात केली, एक कमालीचा स्ट्रोक। पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये फटका फसला, क्षेत्ररक्षक येतोय, आता चुकी करणार नाहीये। मागच्या बॉलनं त्याच्याकडनं झालेली जी चूक होती ना ती चुकी सुधारत असताना या वेळेला एक कमालीची कॅच कंप्लीट केली जाईल। पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्याच बॉलवरती बॅटरला दाखवला डगआउटचा रस्ता। अर्थातच बॉलर संदेशचा आपण जर इथनं विचार केला तर तो सांगून देतोय एक तेरी तो एक मेरी। पहिल्या बॉलवरती जरी तुम्हाला चौकार मारला असला तरी देखील पुढच्याच बॉलवरती तुला डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम मी मैदानाच्या आतमध्ये करू शकतोय। बिग विकेट डाऊन, पहिली सफलता, फलंदाज सागर जाधव बॅक टू द डगआउट। तदनंतर आपण पाहताय पुढचा बॅटर जो इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना आपण पाहू शकता सचिन पष्टे। चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी राहिले, स्विंग अँड मिस, टप्पा पडला। तदनंतर बाहेरच्या दिशेने कलाटणी घेत असताना आपण पाहिलं बॉल एक चांगला चेंडू। संदेश तो मात्र पुनरागमन करतोय, ज्याच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला होता परंतु तदनंतर पुढच्या बॉलवरती विकेट आणि मागचा बॉल डॉट। याही वेळेला समोरनं फिरवलाय, अचंबित केलं बॅटरला। बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू सचिन पष्टे त्याच्या विपक्षामध्ये। संदेशला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती खूप चांगली गोलंदाजी, करावं तितकं कौतुक कमी आहे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय, नॅचरल स्विंग आणि तदनंतर तो बॉलला कुठेतरी कलाटणी देखील देतोय। हातभर चेंडूला बाहेरच्या दिशेनं कलाटणी देत असताना बॅक टू बॅक 2 चेंडू सचिन पष्टेच्या विपक्षामध्ये डॉट आले। 4 बॉल झाले, धावसंख्या फक्त 4। यावेळेला पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, संघर्ष करत होता आणि त्या संघर्षाला मात्र इथनं शंखनाद करता आलेला नाहीये। 2 बॉल डॉट आल्यानंतर बॅटर प्रेशर मध्ये आला आणि तो प्रेशर रिलीज करत असताना आपली विकेट फेकून दिली आहे। फलंदाज बाद 0 या धावसंख्येवरती। आणखी एक बॅचर सचिन पष्टे बॅक टू द डगआउट। न्यू बॅटर्स कमिंग इन, इनॅट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता जो बॅटर दाखल झाला तेजस पाटील। निखिल बागुलची साथ देईल। निखिल बागुल मात्र एका बाजूने उभा, तो आपल्या साथीदारांची विकेट्स आपली टीमची संघाची पारी ती ढासलत असताना पाहतोय। परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉल झालेत, धावा खर्च केला 4। शेवटचा बॉल, बॅटची कडा, लिडिंग एज अँड टेकन। आणखी एक सफलता, गोल्डन डकचा शिकार, आल्या पावली माघारी परतावा लागेल। बॅटर तेजस पाटील बॅक टू द डगआउट। कमाल, लाजवाब, अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे, जिथे पहिल्या बॉलला संदेशच्या विपक्षात चौकार आला होता परंतु तदनंतर त्यानं केलेला पुनरागमन
त्यानं केलेला कमबॅक तो अव्वल दर्जाचा राहिलाय. काबिल तारीफ गोलंदाजी, कारण त्याच्या विपक्षात पहिल्या बॉलला चौकार आला, तदनंतर पुढच्या बॉलला आली विकेट, तदनंतर सचिन पस्टेच्या विपक्षात बॅक टू बॅक 2 डॉट आणि तदनंतर बॅक टू बॅक 2 बॉलला 2 विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये डीएम एंटरप्राइजेस टीम जी पहिल्या विजयाच्या शोधात आणि खूप चांगली कामगिरी करत असताना मॅच मध्ये आणलंय. गेम ऑन करून दिली आहे गोलंदाजानं, परंतु उर्वरित अजून देखील 4 ओव्हर बाकी आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा जरी आल्या असल्या, विकेट चांगल्या गमावल्या असल्या, तरी देखील पुनरागमन ते बॅटिंग करणारी टीम देखील करू शकते. आणि आता इथनं सर्व धागे दोरे टीम शिवतेज वॉरियर्सचे ते निखिल बागुलच्या हातामध्ये, त्याच्या खांद्यावरती जबाबदारी, आणि त्या जबाबदारीनं खेळ मात्र इथनं त्याला करावा लागेल. संकटात सापडले टीम. मागच्या 2 मॅच निखिल बागुल तो देखील खूप सारा संघर्ष करत आलाय खरं तर, कारण मागच्या 2 मॅच बॅक टू बॅक दोन्ही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं धावा आलेल्या नाहीयेत. मोठ्या फटक्या मारण्याच्या नादामध्ये त्याने विकेट मात्र त्याची गमावली आहे. या मॅच मध्ये संघाला गरज आणि गरजेला धावून यावं लागेल. बॉलिंग स्ट्रॅक वरती सेकंड ओव्हर करीता सेकंड पॉवर प्ले आपण पाहणार. बॉलिंग स्ट्रॅक वरती मयूर ठाकरे कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल पुढे टाकला आणि मग तदनंतर खोदून काढण्याचा प्रयत्न तो राहिला होता, परंतु बॅट वरती बॉल प्रॉपर मिडल झाला नाही. त्याच्यावरती एकच सिंगल येईल. धावसंख्येचा विचार केला तर 1 न पुढे गेली धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल या वेळेला ओव्हर पिच होता, त्याच्यावरती आक्रमक स्ट्रोक क्षेत्ररक्षक, आणि मग क्षेत्ररक्षकानं बॉलला जज करत असताना एक परफेक्ट कॅच कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक अथवा ऋतिकला आपण तिथे पाहताय, खरं तर डुंगस्ते गावातनं बिलॉंग करतोय. 2 कॅचेस त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं पकडला गेलात. आणखी एक सफलता. निखिल बागुल मात्र एका बाजूने उभा आहे, परंतु त्याच्या साथीदारांच्या विकेट या सातत्यानं जात राहिल्यात. आतापर्यंत विकेट गमावल्यात त्या टीम शिवतेज वॉरियर संघानं तब्बल 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना बॅकफुटला नेऊन ठेवले पूर्णतः, कारण धावसंख्येवरती फक्त 5 धावा ज्या लागला गेलात. 5 रन्स ऑन बोर्ड आणि तब्बल 4 विकेट गमावला गेलात. जेवढ्या धावा लावल्यात ना त्याच्याहून 1 धाव कमी केली तर इथनं 4 विकेट गमावला गेलात. साथीदार साथ देत नाहीयेत. एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. एक चांगली पार्टनरशिप जर झाली तर इथनं शिवतेज वॉरियर संघ देखील पुनरागमन करू शकतो. याही वेळेला फुल टॉस होता, बॅटची टॉप एज घेतली आहे, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल झालाय. 3 क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु त्यांना गुंगारा देत बॉल चाललाय सरळ सीमा पार, दणदण करत संघर्षाचा शंखनाद करणारा हा फटका चौकारा करिता 4. राहुल पाटील त्याचा फटका फसला होता. चौकार आला मागच्या बॉल वरती. याही वेळेला समोर मारलाय, लॉंगॉनचं क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक तो मात्र तैनात आहे. एक टप्पा करीस त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. बॉलला उचलून फेक करेल तोपर्यंत कंप्लीट झाली एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता बराच काळानंतर कुठेतरी डबल फिगर मध्ये जात असताना जाऊन पोहोचली आहे. बरोबर 10 रन्स ऑन बोर्ड. 10 आकडा जेव्हा जेव्हा धावफलकावरती लागतो ना, खरं तर क्रिकेटचा खेळ आपण खेळतोय. मग क्रिकेटच्या खेळातला ज्यांना देव अर्थातच क्रिकेटचा गॉड म्हणून ज्यांची ओळख आहे ते सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी क्रमांकाची आठवण करून देणारा हा आकडा जो इथनं धावफलकावरती लागला गेलाय. धावसंख्या 10, बॉल झाले 4. येणारा 5वा बॉल. या वेळेला आडवा बॅटनं ऑन साइडला प्रहार करायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल देहेष्टीवरती जाऊन आदळलाय आणि मग तदनंतर आणखी एक डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी, वेगवानता होती. बॅटर निखिल बागुल तो देखील इथनं त्याच्या इनिंग मध्ये संघर्ष करत असताना आपण पाहिला. अजून एकही मोठा फटका
तो या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळू शकलेला नाहीये. पहिल्या 2 मॅच खूप खराब बॅटिंग झाली आहे. या मॅच मध्ये त्याच्यावरती खूप सारी जबाबदारी. या बॉलवरती लाईन चेक करावी लागेल. येस नो डाऊट पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही या समांतर रेषामध्ये अर्थातच अवांतर स्वरूपाची धाव तिथनं प्राप्त होईल. अवांतर असू द्या, बाटना असू द्या, लेग बाईज असू द्या, कशाही असू द्यात, इथनं एकेका धावेकरिता संघर्ष करते टीम शिवतेज वॉरियर आणि ती अवांतर स्वरूपाची धाव येईल. एका धावेने धावफलकावरती धावा जोडल्या जातील. त्या 11 बॉल झालेत 5 या ओव्हर मधला शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटच्या बॉलवरती पुढे टाकला सेन्सिबल क्रिकेट क्लासिकल फटका. कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक कार्पेटच्या साह्याने खेळला गेला. क्षेत्ररक्षक ते चर्चेत राहील. खराब क्षेत्ररक्षणाची कामगिरी. बॉल चाललाय दणदण करत नॉनस्टॉप सीमा पार. आणखी एक येतोय. या इनिंग मधला हा तिसरा निखिल बागुलच्या बॅट मधनं येणारा पहिला चौकार. 4. चला स्पीडअप करायचं. पहिल्या 2 ओव्हर जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते आता हटलं जाईल. अर्थातच क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनचा ताबा घेताना आपण आता तिथं पाहणार आहोत. पहिल्या 2 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा ज्या लागल्या गेल्या त्या बरोबर 15. विकेट गमावल्या 4. 15 या आकड्यावरती धावसंख्या लागत असताना आपण पाहिली आहे अजून देखील 3 ओव्हर आहेत. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातील आणि किती मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तो सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये टीम डीएम इंटरप्राइजेस संघाला करावा लागेल. आणि ज्यानं पहिली ओव्हर हाताळली होती, ज्याच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉल वरती 2 विकेट म्हणजे तो हॅट्रिक आहे. त्याच्या वैयक्तिक बॉलिंगचा जर आपण विचार केला, अनालिसिस जर केलं तर त्यानं पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉल वरती सलगच्या 2 विकेट मिळवल्या होत्या आणि तो पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. हॅट्रिक बॉल. या वेळेला चांगला स्ट्रोक. ज्या दिशेनं बॉलनं कलाटणी घेतली त्याच दिशेला फटका खेळत असताना ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ते म्हणतात ना, आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर राहुल पाटील कलात्मकता त्याची अदाकारी पेशकश करत असताना बॉल चाललाय सीमा पार. चौकाराकरिता 4. या पद्धतीचे फटके खेळणे गरजेचे आहेत, कारण आपण सातत्यानं पाहतोय आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न आणि मग त्याच्यावरती विकेट्स गमावतात, डॉट बॉल्स येतात. परंतु ज्या दिशेनं बॉलनं कलाटणी घेतली होती त्याच दिशेला फक्त बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला ओपन केला आणि मग तदनंतर थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईन पर्यंत. चौकाराकरिता पहिला चौकार आलाय राहुल पाटीलच्या बॅटमधनं. या वेळेला पुढे टाकला होता क्लासिकल फटका. ग्राउंडच्या साह्याने खेळला गेला. क्षेत्ररक्षक तो मात्र तैनात. बॉलला स्थगिती देईल. धाव येईल ती फक्त 1. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या बॉलला चौकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट करणं ते देखील गरजेचं आहे. गेमला ऑन ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे आणि ते राहुल पाटीलला माहिती आहे, कारण दुसऱ्या बाजूने निखिल बागुल त्याला देखील स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं आहे. प्रमुख बॅटर आपला टीमचा आणि या मैदानावरती सातत्यानं आपण पाहतोय डावखुरे हाताच्या फलंदाजाला हे मैदान सातत्यानं योगदान देत असतं. डावखुरे हाताचे बॅटर जेव्हा जेव्हा या मैदानावरती दाखल झाले ते प्रभावी ठरतात आणि प्रभावी बॅटिंग ते करत असतात. आणि जो उल्लेख आम्ही केला त्याच पद्धतीचा स्ट्रोक ओव्हर पिच होता. स्टँड अँड डिलिव्हर्ड. फेकून दिले बॉलला. बॉल चाललाय सरळ सीमा पार. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करत असताना निखिल बागुलच्या बॅटमधनं येणारा हा पहिला षटकार. 6. कंपनीतनं बॉल द्या. अप्रतिम स्ट्रोक. कृपया कर्मचाऱ्यांना विनंती असेल कंपनीमध्ये तो बॉल आलाय तो बॉल मैदानामध्ये पोहोचवा. ओव्हर पिच बॉल आणि मग त्याच्यावरती एक आक्रमक स्ट्रोक. निखिल बागुलच्या बॅटमधनं येणारा तो षटकार आपण पाहिला. त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतील. धावसंख्या 26 या आकड्यावरती. आक्रमक स्ट्रोक. या ओव्हर मध्ये धावा यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या 3 बॉलला आतापर्यंत 11 आलात. अजून 3 बॉल बाकी आहेत. संदेश त्याच्या विपक्षात निखिल. यावेळेस वा काय चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर. यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गुल केली गेली आहे. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉयड. निखिल बागुल बॅक टू द पवेलियन. हा कमबॅक
संदेश भोईरला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्या विपक्षात मागच्या बॉल वरती निखिल बागुलनी जरी षटकार मारला असला ना तरी देखील पुढच्याच बॉल वरती मी त्याला डगआउटचा रस्ता दाखवू शकतोय. पहिल्या ओव्हर मध्ये देखील असंच काही घडलं होतं. त्याच्या विपक्षात एक आक्रमक स्ट्रोक जो सागर जाधवच्या बॅटमधनं बघायला मिळाला होता. चौकारानंतर त्याला पुढच्याच बॉल वरती डगआउटचा रस्ता तो इथनं दाखवला होता संदेश भोईरनं. आणि या वेळेला जसा निखिल भोईरनं निखिल बागुलनं खरं तर इथनं त्याच्या विपक्षात षटकार ठोकला ना मग पुढच्याच बॉलवरती त्याला डगआउटचा रस्ता दाखवला. बिग विकेट आली. मोठी सफलता मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत असताना आपण पाहिली. 26 या आकड्यावरती विकेट क्रमांक 5. न्यू बॅटर्स कमिंग इन. अतिश मागच्या मॅच मध्ये खूप चांगले स्ट्रोक हे त्याच्या बॅटमधून जरूर बघायला मिळाले होते. 2 ते 3 मोठे स्ट्रोक षटकारामध्ये कन्वर्ट केले होते. आता ते फटके त्याला आठवावे लागतील. याही मॅच मध्ये गरज कारण धावसंख्या खूप कमी आहे. तिसरी ओव्हर सध्या स्थितीला प्रगतीपथावरती आपण पाहू शकता आणि धावसंख्या 26. संदेश भोईर त्याच्या ओव्हर मधला पुढचा बॉल घेऊन सज्ज होणार आहे. सेकंड वरती बॅटर आलाय अतिश. समोरनं फिरवलाय चांगला चेंडू. अप्रतिम बॉल. याकरिता त्याला सातत्यानं ओळखलं जातं. खास करून हे त्याचे भात्यातले त्याच्या हातातले हे चेंडू याचे सातत्यानं तो जेव्हा जेव्हा त्याच्यावरती आक्रमण केले जाते तेव्हा या पद्धतीचे बॉल तो हाताळत असतो. याही वेळेला पुनश्च एकदा शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करत असताना लेटकट केलं आणि मग एकच सिंगल येते. पंच मला दर्शवतील षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा ज्या इथनं जोडला गेलात बरोबर 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना टीम शिवतेज वॉरियरला आपण पाहताय आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम डीएम एंटरप्राइजेस संघ क्षेत्ररक्षण करतोय. यापुढील होणारा मॅचच्या टॉस कडे देखील आपण वळणार आहोत. एका बाजूने टीम ओकेटी टायगर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये बंडू स्मृती SB11. बोथ टीम कॅप्टन्स आपण तयार राहा. लगेचच टॉस बॉक्स मध्ये जोडायचं. पहिल्या इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. 3 ओव्हर झालात. फर्स्ट कॉलम देतो तुम्हाला. ओकेटी टायगर्स टीमचा कर्णधार आणि टीम बंडू स्मृती SB11 या टीमचा कर्णधार. दोन्ही टीमचा खेळ जो आज या दिवसामध्ये खूप चांगला राहिला आणि त्या 2 बलाढ्य टीम मध्ये यापुढील होणारी मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे परंतु चालू असलेला सामना तो देखील गरजेचा आहे. दोन्ही टीम करिता पहिला विजय ते शोधतात. सध्या स्थितीला ड्रायव्हिंग सीट वरती डीएम एंटरप्राइजेस टीमलाच आपण पाहणार आहोत. धावा जरी लागल्या असल्या 27 तरी देखील विकेट त्या मात्र खूप साऱ्या गमावला गेला तिथनं शिवतेज वॉरियर्सच्या माध्यमातून. पुढचा बॉल 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली. ओव्हर पिच स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल चाललाय. मुख्य मंचाला सन्मानित करणारा हा फटका बॉल सीमा पार अतिशच्या बॅटमधनं. इट्स अ हाय अँड हँडसम षटकार 6. भावेश पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती. त्याचं भव्य स्वागत. त्याच्या विपक्षात पहिलाच बॉल अतिशनं ओव्हर पिच होता. मग स्टँड अँड डिलिव्हर्ड करताना ताकदीचा वापर केला. बॉलला हवाई सफर केला आणि षटकार आलाय. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज. बॉल चालला थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट या गवतावरती आग लावणारा हा फटका निघून जाईल. बॅक टू बॅक सलगचा दुसरा मोठा स्ट्रोक. पहिल्या बॉलला षटकार आणि पुढच्याच बॉलवरती आलाय चौकार. 4 धावा येत आहेत. ज्या धावा कुठेतरी पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावसंख्येवरती मात लावलं होतं, बंधन ठेवलं होतं गोलंदाजानं. परंतु जसा भावेश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण करण्याचा निर्णय आणि तो यशस्वी ठरतोय. पहिल्या 2 बॉलला त्याच्या विपक्षात धावा आल्या 10. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आता 37. खूप चांगलं बॅटिंग मागच्या मॅच मध्ये प्रभावी केलं होतं या खेळाडूनं. मग त्याला आता प्रमोट केलं गेलं आणि मग प्रमोट केल्यानंतर तो जबाबदारीने खेळ करतो. वाह काय स्ट्रोक आहे. अप्रतिम. वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा हा स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. आणखी एक कलात्मक आणि चाबूक स्ट्रोक. षटकार 6. अप्रतिम स्ट्रोक. कमालीचा स्ट्रोक. डोळ्याचं पाळणं फेडणारा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक होता. ओव्हर कव्हर त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. अगदी सातत्यानं आपण पाहतोय ऑन साइड वरती आक्रमक स्ट्रोक कुठलाही बॅटर खेळतोय परंतु जेव्हा ऑफसाइडला या पद्धतीचे फटके येतात ना त्या फटक्याची खरं तर कौतुक करणं गरजेचं असतं आणि तेच आमच्या माध्यमातून देखील आम्ही करतोय कारण खूप चांगलं बॅटिंग
भावेश पाटील त्याच्यावरती पोलिसी मार दिला जातोय, कारण पहिल्या 3 बॉल वरती 3 आक्रमक स्ट्रोक आलेत. चौथा बॉल फुल टॉस होता, कमी गतीचा बॉल आणि मग त्याच्यावरती फसवलंय. कॅचची संधी होती, खराब, अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण ते आपण इथनं पाहू शकता. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतो तेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. आणि अर्थातच तुम्ही ज्या बॅटरला जीवनदान दिलंय त्या बॅटरच्या बॅटमधनं पहिल्या 3 बॉल वरती 3 आक्रमक स्ट्रोक आलेत आणि त्या बॅटरला दिलेलं तुम्ही हे जीवनदान ते महागात ठरणार. धावसंख्या 1 न पुढे गेली, जाऊन पोहोचली आता तब्बल 44 या आकड्यावरती. फायटिंग टोटल सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये लागत असताना भावेश पाटील महागडा ठरलोय. पुढचा बॉल यावेळेला लोवर फुल टॉस कव्हरला क्लासिकल फटका खेळला क्षेत्ररक्षक तैनात मयूर, जो बॉलला स्थगिती देईल. आता कुठल्याही प्रकारची चुकी झालेली नाहीये, म्हणजे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 बॉल झालेत, धावसंख्या पुढे गेली, एकानं जाऊन पोहोचली बरोबर 45. खूप चांगली टोटल सध्या स्थितीला. विकेट जरी गेल्या असल्या तरी देखील शिवतेज वॉरियर संघाचा अतिश तो मात्र तारणहार ठरलाय आपला टीम करिता. याही वेळेला लेग कचर आणि मग तो लोवर फुल टॉस झालाय, त्याच्यावरती एकच धाव येते. दुसरीचा प्रयत्न राहुल पाटीलच्या माध्यमातून जरूर चालवला जातोय, परंतु अतिशला स्ट्राईक ठेवायची, कारण खरं तर त्याच्याच बॅटमधनं या धावा आलात मागच्या ओव्हरला. मग त्याला स्ट्राईक एंडवरती थांबणं ते देखील गरजेचं आहे. तो जास्तीचा काळ स्ट्राईक एंडवरती थांबेल, मग तेवढ्या जास्त धावा तो त्याच्या बॅटमधनं बढवू शकतो आपला टीम करिता. 4 ओव्हर झालात, 4 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा जोडला गेला. 46. शेवटची ओव्हर, शेवटचे 6 बॉल. कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाणार? जीएम एंटरप्राइजेस टीमच्या माध्यमातून पहिल्या 3 ओव्हर खूप चांगल्या राहिल्या होत्या, परंतु मागच्या ओव्हर मध्ये कुठेतरी ते षटक थोडंसं महागडं बघायला मिळालं. तब्बल 19 धावा आलात मागच्या ओव्हरला. तर शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हर, आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर या ओव्हरला हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जात आहे. आणि ते षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेटनं ओम मोकाशी जो बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय, त्याच्या विपक्षामध्ये खरं तर त्याची सत्व परीक्षा, कारण ज्या बॅटरच्या बॅटमधनं मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके येतात तो स्ट्राईक एंड वरती आहे अतिश, आणि त्याच्या विपक्षात बॉलर ओम मोकाशी स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली आहे. कशा पद्धतीची गोलंदाजी करणार? पहिला बॉल राऊंड द विकेटनं पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न. बॅटर नाराज आहे स्वतःवरती, कारण त्याला माहित होतं हा फटका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकत होतो मी, परंतु बॅटवरती बॉल घेताना तो लेट झाला आणि मग त्यानंतर एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या शेवटच्या ओव्हरची सुरुवात, स्लॉग ओव्हरची सुरुवात झाली आहे एका धावेनं. धावसंख्या 1 न पुढे गेली, जाऊन पोहोचली ती बरोबर 47. राहुल पाटील, त्याला देखील आता त्याचे हात खोळावे लागतील, त्याच्या बॅटमध्ये देखील योगदान द्यावं लागेल आपल्या टीम करिता. यावेळेला समोर मारलाय, क्षेत्र निवडलं लॉंग ऑफचं. क्षेत्ररक्षक तैनात, बाक टू बाक 2 बॉल 2 सिंगल. ओमचं देखील कौतुक करावं लागेल. स्लॉग ओव्हर मध्ये जिथं बॅटर प्रत्येक बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, तिथे पहिल्या 2 बॉल वरती 2च सिंगल त्यानं खर्च केला, परंतु अजून देखील 4 बॉल बाकी आहेत. पहिले 2 चेंडू जरी चांगले हाताळले असले तरी देखील उर्वरित 4 चेंडू त्याच्यावरती जर आक्रमण केलं तर मग इथनं बलाढ्य धावसंख्या बनवू शकते. उडवलंय बॉलला, बॉलनं हवा जी गाठली आहे, बॉल बराच काल हवेत होता. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले, स्वतः गोलंदाजाला बॉल खाली, स्वतःच्या फलोत्रमध्ये कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न. अबक दुबक तिबक 3 अटेंड केले, परंतु तरी देखील कॅच कंप्लीट झालेले नाहीये. क्षेत्ररक्षण ते मात्र डीएम एंटरप्राइजेस संघाचं चर्चेत राहिले, खराब राहिले, आणि त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये, कारण अतिशला या आधी देखील एक जीवनदान मिळालं होतं या मॅच मधला, त्याला मिळालेला हा दुसरा जीवनदान तो आपण इथनं पाहता. धावसंख्या 1 न पुढे गेली, पहिल्या 3 बॉलला 3 सिंगल आलात, बरोबर धावसंख्या 49 या आकड्यावरती. यावेळेला रिव्हर्स अटेंड केलाय आणि मग त्यानंतर बॉल चाललाय दणदण करत सीमा रेखा पार, ट्रॅव्हल झाला बॉल चौकारा करिता 4. राहुल पाटील, थँक्यू डीजर. खूप चांगला स्ट्रोक, खरं तर दोन्ही दिशेनं फलंदाजी तो करू शकतोय. त्याला खूप जवळून आम्ही पाहिलं, 2 बॉल 12ची गरज असताना तो डावखुऱ्या हातानं बॅटिंग करत असताना 2 बॉल 2 षटकार त्याने मारलं आमच्या डोळ्यासमोर, आणि मग त्यांना स्विचिटचा तो पवित्रा बघायला मिळाला, आणि त्याच्या माध्यमातून 2 बॉल मागच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर संघाचं अर्धशतक ते कंप्लीट झालंय. 53 धावसंख्या धावफलकावरती. आणखी एक रिव्हर्स अटेंड, आणि मग त्यानंतर तो फटका फसला क्षेत्ररक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारची चूक होणार नाहीये. बिग विकेट डाऊन. राहुल पाटील, बाक टू द डगआउट.
अगदी 8व्या क्रमांकावरती तो आता इथं दाखल होतोय. खरं तर विचार केला तर पूर्वार्धाच्या खेळातला शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे. लोवर फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं गेलं. फटका चांगला, क्षेत्ररक्षक डीपला तैनात. एका अटेम्प्टमध्ये बॉल कलेक्ट केलेला नाही. मग दुसरी धावेचा प्रयत्न बॅटरनं केलाय आणि त्या 2 धावा काय अगदी सहज कंप्लीट होतील, परंतु पंचांना तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. थर्ड अंपायरकडे कॉलिंग केलं गेलंय रनआउट करिता. काय बॅटर आपल्या क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचला गेलाय की नाही. आणि अर्थातच आपण जर इथनं आता पाहिलं तर डिसिजन येईपर्यंत तोपर्यंत आपण जाऊयात यापुढे होणाऱ्या सामन्याच्या टॉस कडे. अर्थातच एका बाजूने टीम जे आपण पाहत आहे ओकेटी टायगर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम बंडू स्मृती SB11. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय. वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026. एका बाजूने स्वर्गीय बंडू SB11 त्यांच्या विपक्षामध्ये ओकेटी टायगर्स. नाणेफेक केली जाते. दोन्ही कर्णधार आमच्या समेत जोडले जातात. या लीगचे अगदी सदस्य नितीनजी शिंदे. कॉलिंग केला गेला होता मॉर्निंग कॉलिंग दिली गेली होती. नाणेफेक जिंकली आहे. दुपार सत्र. अगदी या सत्रामध्ये आपण काय निर्णय स्वीकाराल. क्षेत्ररक्षण अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. ओकेटी टायगर्स संघाला अगदी किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 50च्या आतमध्ये 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी तुम्हाला गोलंदाजीमध्ये कस दाखवावा लागेल. त्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते अस्त्र प्रमुख गोलंदाज असतील. लोशन राणा दादा शुभम दादा असे 3-4 गोलंदाज आहेत. नक्कीच 3-4 गोलंदाजांची नावं सांगितली. स्वतःचं नाव मात्र घेतलं नाही त्यामध्ये. तर नक्कीच मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. ओकेटी टायगर्स जर तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर तुमचा डिसिजन काय असता. आम्हाला फलंदाजीच पाहिजे होती, कारण की सध्या पहिली मॅच आम्ही फलंदाजी जोरावर जिंकलेलो होतो, म्हणून आम्ही फलंदाजी करणं स्वीकारणार होतो. नक्कीच बघ मनासारखा निर्णय आलाय तुमच्या समोर. तर प्रथमतः फलंदाजी करताना अगदी तुम्हाला किती धावा रोखा कराव्या लागतील. एक 50-60 प्लस स्कोर करण्याचा ट्राय करू. नक्कीच सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जाऊयात पुनश्च एकदा मैदानामध्ये सामना रंगतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या विद्यमानाने आयोजित केली गेलेली ही वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 चा धमाका. धावसंख्या 56 टू विन. शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेतल्या गेल्या होत्या. अगदी नॉटआउटचा इशारा दिला गेला. 2 धावा पूर्ण झाल्यात. धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या गेल्यात 55 ऑन बोर्ड. 55 विजयासाठी 56 धावांचं आव्हान. 30 चेंडू 56 धावा. प्रति षटक बघायला गेलं तर 11.25 ची सरासरी गरजेची. या मैदानाच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेले तर मात्र एक रफ अँड टफ महामुकाबला आपल्याला बघायला मिळेल.
षटक क्रमांक 1, पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल वाडा एक्सप्रेस निखिल बागुल. एका बाजूने निखिल बागुल असेल, त्याच्या विपक्षामध्ये सलामीची जोडी इन ऍक्शन आपण पाहू शकाल. भावेश आणि हर्षल. 56 धावांचं आव्हान. कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाईल पाहत राहा, ऐकत राहा. कुणबी क्रिकेट लीग 2026 चा धमाका. असं षटक क्रमांक 1, पहिल्या षटकाला होते सुरुवात. मैदानामध्ये आपण पाहू शकाल DM एंटरप्राइजेस, त्यांच्या विपक्षामध्ये शिवतेज वॉरियर्स. षटक क्रमांक 1, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू मिस हिट, नो मॅन्स लँड. एक धाव नक्कीच मिळेल. पहिल्या चेंडूवर मात्र अकाउंट ओपनिंग झालंय. अगदी नशिबाने देखील साथ दिली गेली आहे. टॉपेज घेऊन चेंडू मात्र अगदी हवेमध्ये गेला होता, मात्र नो मॅन्स लँड. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू लँड झालाय. त्या परिक्षेत्रामध्ये जर बघायला गेले तर लॉंग ऑफ सजवला गेला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयर. अगदी स्विच हिटचा एक कुठेतरी प्रयत्न होता, मात्र निखिल बागुल याने मात्र तो नक्कीच टप्पा हेरला गेला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली गेली. पुढच्या दरवाजाला कडी लावली होती, चोरी मात्र मागच्या दरवाजातून झाली. यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयर, दांडी गुल. महत्वाची विकेट म्हणावी लागेल. हर्षल याला जावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 1. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ समाप्तीत झालाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर सलामवीरांपैकी मात्र एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय. नेक्स्ट बॅटर प्रणय.
नेक्स्ट बॅटर स्वप्नील इन ऍक्शन आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर असताना निखिल बागुल इन ऍक्शन. षटक क्रमांक 1 तिसरा चेंडू. स्वप्नील टू निखिल. वॉट बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी चेंडू कुठल्याही प्रकारे समजला नाहीये. अतिरिक्त बाहेर मात्र चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाकडनं मात्र अगदी फंबलिंग झाली. निर्धाव. असं पंच चर्चा करतायत. असं पंचांकडनं बाद घोषित केलं जाईल. कदाचित एलबीडब्ल्यू असं एलबीडब्ल्यू स्वरूपामध्ये बाद केलं जातंय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन बघायला मिळाले. निखिल बागुल अफलातून अव्वल दर्जाची गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना शिवतेज वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये बघायला गेले तर DM एंटरप्राइजेस 56 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये जर बघायला गेले तर अडखळत सुरुवात झाली आहे. 2 बाद 1 हॅट्रिकला संधी. हॅट्रिक संपन्न होईल का. असं झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. विकेट हॅट्रिक बघायला मिळते वाडा एक्सप्रेस निखिल बागुलेच्या मार्फत. प्रसन्न बाद होतोय. अगदी एक फाईन लेग क्षेत्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न असताना मात्र टॉपेज घेऊन चेंडू अगदी उंच आकाशामध्ये उडवला. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारे चूक झाली नाहीये. 40+ क्रिकेटर प्रसन्न मात्र अगदी तंबूच्या आसऱ्याला जाताना. असं धन्यवाद डीजे. त्यानंतर जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतल्यानंतर सलगच्या 3 चेंडूवर 3 विकेट. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन निकेत पष्टे. 4 चेंडूंमध्ये सलग 3 विकेटचं पतन झालंय. फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये संधी. पंच नो इशारा देतायत. अगदी असं भीमर स्वरूपात चेंडू हाताला गेला होता. धाव कुठल्याही प्रकारे घेतली गेली नाही. नो स्वरूपात मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. धाव फलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर. 3 बाद 2. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 4 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या वसूल केल्या गेल्यात. मात्र पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा उठवता आला नाहीये. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. या चेंडूवर झेलबाद होता येणार नाहीये. म्हणजे नक्कीच एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. बॅट्समन न्यू बॅटर निकेत पष्टे याच्या मार्फत. आतापर्यंत 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 2. फ्री हिटचा चेंडू. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू निकेतसाठी असेल फ्री हिट. स्विंग अँड मिस. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरील दिशेमध्ये वळवला गेला. कट केला गेला. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपामध्ये. 5 चेंडूंची समाप्ती झाली. धावसंख्या 3 बाद 2.
त्यावेळेस एक देखना फटका अलॉंग दी कार्पेट, एक धाव नक्कीच मिळेल. कारण त्या क्षेत्रामध्ये अगदी बघायला गेले तर डीप स्क्वेअर लेग रिजन तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 1, पहिलं षटक संपल्याची उद्घोषणा केली जाते पंचांमार्फत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-3. आता मात्र 24 चेंडू आणि विजयासाठी 53 धावांची गरज. प्रति षटक जर बघायला गेले तर 13.25 ची सरासरी गरजेची. अगदी सामना सुरू झाला तेव्हा 11.25 ची सरासरी गरजेची होती. एक षटक दर्जेदार हाताळलं गेलं निखिल बागुल याच्याकडनं. त्यानंतर मात्र जर बघायला गेले तर आता प्रति षटक 13.25 ची सरासरी गरजेची असेल. 24 चेंडू 53 धावा. असं नवीन गोलंदाजी मार्गावर दाखल होतोय राहुल पाटील इन ऍक्शन आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्गावर. त्याला देखील अगदी त्याच प्लॅटफॉर्मवर गोलंदाजी करावी लागेल ज्याप्रमाणे पहिले षटक निखिल बागुल याने हाताळले. त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. तर याच्या विपक्षामध्ये जर बघायला गेले तर डीएम एंटरप्राइजेस कडनं मोठे फटके बघायला मिळाले नाहीयेत. आता मात्र एकंदरीत सीमारेषेवर 3 क्षेत्ररक्षक तैनात. या षटकामध्ये पॉवरफुल अगदी फटकेबाजी बघायला मिळेल का? पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा उठवायचा असेल तर या 6 चेंडूंमध्ये अगदी मोठे फटके सजवावे लागतील. 24 चेंडू विजयासाठी 53 धावांची गरज. 53 धावा 24 चेंडू. यावेळेस झेलला संधी, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सोपा झेल, कुठल्याही प्रकारे चुकी होणार नाहीये. मिलिंद त्यांच्याकडनं एक चांगला झेल पकडला गेलाय. विकेट क्रमांक 4. अगदी जर बघायला गेले तर या इनिंग मधील पहिला चेंडू भावेश पाटील यांनी खेळला गेलाय आणि त्यांनी 1 धाव घेतली. त्यानंतर मात्र पूर्ण षटक नॉन स्ट्राईक एंडवरनं फक्त विकेटचं पतन होताना बघायला मिळालं. तर मात्र जर बघायला गेलं तर इन ऍक्शन भावेश पाटील आणि प्रणय ही जोडी मैदानामध्ये, या जोडीवर सामन्याची पूर्ण मदार असेल. असं थोडं स्पीडअप करायचंय. अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. लोवर फुल टॉस, 1 बाउन्स, क्षेत्ररक्षक तैनात. तेवढं चांगलं सूत्ररक्षण बघायला मिळालंय. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाहीये. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. त्यानंतर भावेश पाटील इन ऍक्शन आपण पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर पाहू शकाल. एक मोठे फटके मारण्यास तरबेज ज्याला ओळखलं जातं तो भावेश पाटील. तर त्याच्या विपक्षामध्ये राहुल पाटील. राहुल टू भावेश. या षटकामध्ये कोण कोणावर वर्चस्व प्रस्थापित करेल? गोलंदाजावर हल्ला चढवला जाईल की गोलंदाज फलंदाजाला मात्र शांत ठेवेल? षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना एकंदरीत चेंडू समाप्ती झाली 2. वेळेस अगदी बॅटची एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळालं. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना जर बघायला गेलं तर 3 चेंडूंची समाप्ती झाली. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. अजूनही 51 धावांची गरज. अगदी एसटीच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला मात्र बेल्स पडल्या नाहीयेत. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना प्रणय डावखुऱ्या शैलीचा फलंदाज शॉर्ट बाउंड्रीजला टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल का की ऑफ साइडच्या दिशेने खाली क्षेत्र निवडलं जाईल? झेलला संधी. विकेट क्रमांक 5 होईल का? यस, विकेट क्रमांक 5. 5 बाद 5.
महत्वाची विकेट. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, याला मात्र आता तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. प्रणय पाटील याला मात्र जावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 5. संघ अडचणीत सापडतोय. 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना अगदी कुठेतरी संघ अडचणीत आलाय, कारण तब्बल 51 धावा अजूनही पाहिजेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पुढील चेंडू, 5वा चेंडू. जवळजवळ अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 5 गडी बाद, धावसंख्या 5. अजूनही 51 धावांची गरज असताना आता मात्र संदेश या सामन्यातील एक महत्वाचा पैलू म्हणावा लागेल, कारण जोपर्यंत संदेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना बॅलन्स आहे. पहिला चेंडू उडवलाय, निघून जाईल सीमा रेषा पार. संदेश याच्या बॅट मधला ब्रँडेड षटकार, 6 धावांकरिता 6. षटकाराने मात्र धावसंख्या 6 ने पुढे जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. पहिला चेंडू अगदी खेळला गेला आणि त्याला डीप स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलं गेलंय. सीमा रेषा पार षटकार. पुनश्च एकदा संदेश, या षटकातील शेवटचा चेंडू. पुनश्च एकदा शॉर्ट आपटलेला चेंडू, त्याला मात्र पुल केलाय. वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. सलगचा दुसरा षटकार. षटक क्रमांक 2 संपल्याची उद्घोषणा केली जाते. या षटकाराने मात्र धावफलक 6 ने पुढे जाऊन पोहोचेल. 17 ऑन बोर्ड, 17. 12 चेंडूंची समाप्ती झाली. धावसंख्या 17 पर्यंत मजल मारली. आता मात्र जर बघायला गेले तर 39 धावांची गरज. 3 षटकांमध्ये 39 धावा. 18 चेंडू 39 धावा. प्रति षटक 13 ची सरासरी गरजेची. अगदी संदेशाच्या बॅट मधनं जे सलग 2 षटकार आलेत त्याने मात्र या सामन्यामध्ये जान टाकली गेली आहे. ही जोडी जी मैदानामध्ये आपण इन ऍक्शन पाहू शकाल, भावेश पाटील आणि संदेश भोईर, या जोडीवर पूर्ण डीएम एंटरप्राइजेस संघाची मदार असेल. सामना विजयी होतील की पराभूत होतील, कोणाच्या बाजूने सामना झुकेल ती या जोडीवर अवलंबून असेल. आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्गावर सज्ज असतील निखिल बागुल. एक महामुकाबला बघायला मिळेल. इन ऍक्शन 2 इन्फॉर्म फलंदाज, त्यांच्या विपक्षामध्ये वाडा एक्सप्रेस निखिल बागुल. 13 चेंडू, माफ करा 18 चेंडू आणि 39 धावा. 13 ची सरासरी गरजेची. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू. यावेळेस अगदी फुल टॉस चेंडू हाताळला गेला होता. तसं पंच थर्ड अंपायरचा इशारा करतायत. बिमर चेक केला जातोय. पहिला चेंडू हाताळला गेला होता, त्याच्यावर नक्कीच एक धाव मात्र जरूर पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. स्ट्राईक एंडवर असेल आता संदेश भोईर. संदेश यांच्या विपक्षामध्ये निखिल बागुल. असं थर्ड अंपायरचा इशारा येतोय. नो चेंडू. या पुढील चेंडू नक्कीच फ्री हिटचा चेंडू असेल. नो चा इशारा येतोय थर्ड अंपायर. असं नो +1. एकंदरीत 2 धावा मिळतील. धाव संख्या 19 ऑन बोर्ड, 19. विजयासाठी अजूनही 37 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावा.
आपल्या क्रॉस बॅटेड फटका, एक धाव पूर्ण. मिलिंद चेंडू पर्यंत पोहोचतील, दुसरीची तिथे मात्र कुठल्याही प्रकारे शक्यता नसेल. तेवढाच हरवणारी क्षेत्ररक्षण, अगदी चित्त्याची चपळाई ज्याच्या मार्फत बघायला मिळते आणि मिलिंद पाटील. आपल्यास मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळते निखिल बागुल यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर जरूर भीमर हाताला गेलाय, मात्र कमबॅक केलं गेलंय. यावेळेस लो फुलटो असं एक संधी होती मोठा फटका कन्वर्ट करण्याची. चेंडू मात्र निघून जाईल दोन क्षेत्ररक्षकांच्या मधनं. वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार 4. चौकाराने मात्र धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. अजूनही 33 धावांची गरज. पुढील चेंडूवर प्रहार केला जाईल की सन्मान दिला जाईल. अगदी वळवला गेला होता क्षेत्ररक्षक, चेंडूवर तैनात, अगदी पेखी केली जाईल. एकापेक्षा जास्त धाव त्या क्षेत्रामध्ये मात्र दिली जात नाहीये. एकेरी धावेवर मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर सज्ज असेल संदेश भोईर. धावफलक 25 ऑन बोर्ड, 25. यावेळेस मात्र अगदी बाद होतोय, विकेटचं पतन होत आहे. अगदी आपण पाहत आहात, ऐकत आहात. मॉर्निंग क्रिकेटला आयोजित विक्रमगड वाडा तालुका कुणबी प्रीमियर लीग 2026 चा हा धमाका. अगदी दोन तालुक्यांची भव्य दिव्य स्पर्धा, विक्रमगड तालुका आणि वाडा तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही स्पर्धा आपण इन ऍक्शन पाहू शकाल. गातेस नगरीमध्ये सजले एक भव्य दिव्य असं मैदान. अनेक स्पर्धा या मैदानावर आपण पाहत असतोय. एक महत्वाची विकेट म्हणावी लागेल, कारण संदेश भोईर याला जावं लागतंय तंबूच्या आसरेला, ज्याने अगदी सलग 2 षटकार ठोकून सामन्यामध्ये वापसी करून दिली होती. तो मात्र आता डगआउटच्या दिशेने गेलाय. नेक्स्ट बॅटर मयूर ठाकरे. अगदी हाय अँड हँडसम षटकार मारण्यासाठी ज्याला ओळखलं जातो तो अगदी मयूर ठाकरे. अगदी समोरनं चेंडूला वळवलं गेलंय. देखते रे गे, ढूंढते रे गे, कनेक्शन झालं नाहीये. अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेगाने बाहेरच्या दिशेने चेंडू वळवला गेलाय. फिरकीचा जादूगर वाडा एक्सप्रेसचा निखिल बागुल इन ऍक्शन आपण पाहत आहोत. तोच मात्र पुनश्च एकदा सज्ज. षटक क्रमांक 2, अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. मयूर ठाकरे स्पेशल ब्रँडेड षटकार 6. काय फटका खेळला गेलाय. या फटक्यांसाठी ओळखलं जातं तोच मयूर ठाकरे. अनेक स्पर्धांमध्ये आपण इन ऍक्शन बघतोय. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाकडनं बिलॉंग करत असताना अनेक स्पर्धांमध्ये 31 धावसंख्या 31. धावसंख्या 31 31. अजूनही 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावा. बारा चेंडू आणि 25 धावा. विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 चा हा धमाका. विजयासाठी जर बघायला गेले तर एका बाजूने डीएम एंटरप्राइजेस संघाला 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. तर 12 चेंडूंमध्ये 25 धावा स्टॉप केल्या जातील का, रोखल्या जातील का शिवतेज वॉरियर्स. बारा चेंडू 25 धावा. अंतिमची 2 षटक. प्रति षटक 12.5 ची सरासरी गरजेची. स्ट्राइक एंडवर भावेश पाटील, नॉन स्ट्राइक एंडवर मयूर. आता मात्र अगदी फिनिशर मैदानामध्ये दाखल झालेत. त्यांच्या विपक्षामध्ये बघायला गेले तर सचिन पष्टे, मॅन फ्रॉम निचोले. सलामी स्पोर्ट्स निचोले संघाकडनं अगदी अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्याकडनं सातत्यपूर्ण गोलंदाजीचा नजराना पेश केला जातोय. त्यांच्या विपक्षामध्ये असलेला भावेश पाटील
12 चेंडू 25 धावा. पहिला चेंडू, पहिला मोठा फटका, सीमा रेषा पार, हाय अँड हँडसम षटकार 6 धावांकरिता. भावेश पाटील ब्रँडेड षटकार 6. अगदी 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर मनसुबे स्पष्ट केले गेलेत. पहिल्या चेंडूपासून प्रहार केला जातोय. या धावसंख्येचा पाठलागाचा शंखनाद केला जातोय एक मोठ्या षटकाराने. 11-19. यावेळेस यष्टीच्या समोर पकडलं जात आहे. पंच अगदी कुठल्याही प्रकारे दबावाला बळी न पडता थेट बोट उंच आकाशाच्या दिशेने करतायत. विकेटचं पतन. भावेश पाटील याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. मग तर नक्कीच षटकाराने कमबॅक झालंय. 10 चेंडू एक विजयासाठी गरज 19 धावा. 10-19. 3 मोठे फटके. सामना विजय होण्याची शक्यता. तदनंतर मुख्यमंत्री 7 विकेटचं पतन झालंय. 7 बाद धावसंख्या जर बघायला गेली तर 37. 10 चेंडू 19 धावांची गरज. शेवटच्या 3 विकेट बाकी. एका बाजूने मयूर ठाकरे याला स्ट्राईक दिली तर मात्र 10 चेंडूंमध्ये जर बघायला गेले तर फक्त 3 मोठे फटके गरजेचे आहेत. 10 चेंडू विजयासाठी 19 धावा. मात्र संघाकडे विकेट देखील फक्त 3च राहिल्यात. त्यानंतर मुख्य मंचावर अगदी आपण पाहू शकाल सन्माननीय आदरणीय रवींद्रजी गोतारणे साहेब देखील दाखल झालेत. वाडा पंचायत समिती माजी बांधकाम अभियंता सन्माननीय रवींद्रजी गोतारणे साहेब मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. विजयासाठी गरज असेल 10 चेंडू 19 धावा. क्रॉस बॅटेड फटका 1 धाव. मिलिंद मात्र त्या क्षेत्रामध्ये अगदी आहेत. त्यांच्याकडनं चुकी होत नाहीये. एकापेक्षा जास्त धाव घेतली जाणार नाहीये. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन. विजयासाठी 9 चेंडू 18 धावा. 9-18. पुनश्च एकदा जर बघायला गेले तर गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील सचिन पष्टे. कमबॅक केलं गेले. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला मात्र नंतर गोलंदाज अनुभव संपन्न गोलंदाज अनुभवाचा वापर केला गेला होता. यावेळेस मात्र युवा जोश त्याच्याकडनं जर बघायला गेले तर हाय अँड हँडसम अनादर वन. मयूर ठाकरे याच्या बॅट मधनं येतोय दुसरा षटकार. 6. नवचैतन्य गांधरे संघाचा हा एक रायझिंग स्टार मयूर ठाकरे. तो मात्र या मैदानावर अधिराज्य गाजवतोय. जय हनुमान गांधरे संघाचा रायझिंग स्टार आणि त्याच्याकडनं मात्र मैदानावर अधिराज्य गाजवलं जात आहे. स्विंग अँड मिस. अजूनही 12 धावांची गरज. 7 चेंडू आणि 12 धावा. सात 12 कोणाच्या नावावर होणार. 7 चेंडू 12 धावा. अगदी खोलवर टप्प्यातील चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला होता. यष्टींच्या मागणं अगदी जर बघायला गेले तर संघनायक कर्णधार देखील बागुल देखील हेच दर्शवत होते. फलंदाजापासून चेंडूला दूर खेळवणं गरजेचं होतं. अंतिमचे 2 चेंडू त्याप्रमाणे हाताळले गेले. विजयासाठी 6 चेंडू 12 धावा. निर्णायक षटक महत्वाचं षटक. रफ अँड टफ मुकाबला. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज इन ऍक्शन आपण पाहू शकाल. भूपेश पाटील 40+ गोलंदाज इन ऍक्शन. गांधरे गावाकडनं बिलॉंग करत असताना आता मात्र जय शिवतेज वॉरियर्स संघाकडनं प्रमोट केले जात आहे. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5. अंतिमचं षटक. 6 चेंडू विजयासाठी 12 धावा. एका बाजूने ओम मोकाशी त्याच्या सोबतीला मयूर ठाकरे. 6-12. यावेळेस सुवर्ण संधी होती. फुल टॉस चेंडू होता. त्यावर फक्त टोल वसुली करणे गरजेची होती. चेंडू आणि बॅटचं मात्र कनेक्शन हवं तसं झालं नाहीये.
एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन सुवर्ण संधी होतं, संधीचं सोनं करता आलं नाहीये. 5-11. पाच चेंडू आणि 11 धावा. फक्त एक मोठा फटका की चेंडू आणि धाव संख्या अगदी बरोबरीच येऊ शकते. यावेळेस घुटनाट एक फटका, मिलिंद झेल पकडतील का? सुरेख दर्जेदार एफर्ट दिले गेले होते मात्र चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. षटकार. अगदी षटकाराचा इशारा केला जातोय. तसा फलंदाज देखील गांधरेगावचा, गोलंदाज देखील गांधरेगावचा. एका बाजूने 40+ अनुभव संपन्न गोलंदाज, त्याच्या विपक्षामध्ये यंग टॅलेंट, युवा जोश, सलसलतं रक्त, त्याच्या विपक्षामध्ये अनुभव. अजूनही बघायला गेलं तर 4 चेंडू आणि 5 धावा. समीकरण जरी जवळ आलं असलं तरी मात्र अशा क्षणी अनुभव कामाचा येतोय. त्याप्रमाणे गोलंदाजी केली जाईल का? 4 चेंडू 5 धावा. चांगला फटका, झेलला संधी. यावेळेस होणार नाहीये चुकी. आशिष पाटील याच्याकडनं एक सुरेख झेल पकडला गेलाय. महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी. विकेट क्रमांक 8. मयूर ठाकरे जातोय तंबूच्या आसरेला. विजयासाठी 3 चेंडू 5 धावा. मॅच फसलीये, मॅच बनलीये. 3 चेंडू 5 धावा. तीन चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. विकेट क्रमांक 8चं पतन. 8 विकेट झाल्यात. त्यानंतर नवीन फलंदाज, न्यू बॅटर इन ऍक्शन, यतीन दुपारे इन ऍक्शन आपण बघू शकाल. तीन चेंडू 5 धावा. यावेळेस मात्र टप्पा पडलाय, वळवला गेलाय चेंडू. मात्र टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेत आलाय आणि निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपामध्ये. डॉट डिलिव्हरीज. 2 चेंडू विजयासाठी 5 धावा. 40+ गोलंदाज भूपेश पाटील कमबॅक करतोय, वर्चस्व प्रस्थापित करतोय. अनुभवाचा वापर केला जातोय. अनुभव संपन्न गोलंदाज भूपेश, त्याच्या विपक्षामध्ये यतीन दुपारे. यावेळेस सुरेख फटका, स्क्वेअर कट, चेंडू निघून जाईल. दन 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 दन. सीमा रेषा प्लस, नो +4. चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. यतीन दुपारे, ब्रँड ऑफ दुपारे पाडा. सामना खल्लास.